बाबासाहेबाला दिवसलं मला आज माझ्या गाण्यात गाण्यात कुणीच व्यथा आणत नाही. मयुरीताई गजबी यांच्या वतीनं 100 रुपये मिळाले. नाही काही विषय नाही दादा, पण मी फार इमोशनल माणूस आहो. कारण रमाईचा चेहरा जरी आठवला मला तर मन भरून येतो, माझा कंठ दाखवतो झाला. कदाचित रमाई साहेबाच्या आयुष्यात आल्या नसत्या तर साहेब झाले नसते. जिजाऊचा लढा होता स्वराज्यापासून मानापर्यंत, सावित्रीचा लढा होता विद्येपासून कल्याणापर्यंत, जाण ठेवून लिखू लावून मनापासून हृदयापर्यंत. माझ्या रमाईचा पण लढा होता रे, शेणापासून पेनापर्यंत, शेणापासून पेनापर्यंत. काय वाटलं असेल रमाईला, आपलं लेकरू शेवटचा क्षण चाललं तर साहेब तुम्ही काळजी करू नका हो. रमाई लुगड्यांचा पत्र फाडते, गुंडाळते आपल्या राजरत्नाला. मन काय म्हणलं असेल बाबासाहेबाचं काळीच. प्रसंग प्रसंग धीर गंभीर केली भीमाबाई म्हणजे बाबासाहेबांच्या आई शेवटचा क्षण असते आणि बाबासाहेबांचं पालन पोषण कोण करतात? मीरा आत्या, त्यांच्या आत्या. काळजावर हात ठेवून कोणाच्या, तुम्ही पण आया आहात, ती पण आई होती. आई स्वतःचं लेकरू, तिला माहित आहे मी मरणार आहे, पण माझ्या भिवाचं काय होईल का? मीरा हात्याला हात जोडतात भीमाबाई. हात जोडल्यानंतर तुम्ही आता त्यांची आई व्हा, बाबासाहेबांची आई व्हा, त्याला शिकवा, त्याला मोठं करा. मला माहित आहे माझं हे 14वर रत्न फार विद्वान होणार आहे, पण त्याचं कौतुक करण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. हो वहिनी, माझ्या लेकराला सांभाळा. काय म्हणायचं आहे रमाई? भीमाई मीरा त्याला म्हणतात, जीवनाऊनी कोवड्या जीवाला, जीवनाऊनी कोवड्या जीवाला, तुम्ही सांभाळा माझ्या भीमाला.
घ्या. करते स्वाधीन पोटाचा गोळा. जीवनाहून कोवळ्या जीवाला तुम्ही सांभाळा माझ्या जीवाला. व्हायरल करतो. जय भीम घे ना का, जय भीम घे ना, जय भीम. करते स्वाधीन पोटाचा गोळा. करते स्वाधीन पोटाचा गोळा. जीवनाहून कोवळ्या जीवाला. जीवनाहून कोवळ्या जीवाला तुम्ही सांभाळा माझ्या जीवाला. जय भीम सर. अहो वहिनी, भविष्य सांगतात साधू 14वा रत्न. त्या साधून वर्तावलेली, त्या साधून वर्तावलेली खरी ठरणारी ती भविष्यवाणी हे. नाही पाहण्याचे भाग्य मला हो. जेव्हा होईल भिवा माझा त्याला पत्रात द्या मायाळीची द्या. हे खूप मोठा आहे माझ्यासाठी. माझा बॅकबोन, माझा मोठा भाऊ ऋषीभाई चुटेलकर आज यांच्यामुळे मी आहो. यांच्या वतीनं मला पामर 500 रुपये दिले. माझ्या गीताची कलाकाराकडून एका कलाकाराची कदर झाली. जोरदार ताल्या मोठा. एक माँ के लिए शेर पढ़ रहा हूँ मेरे भाई के ऊपर. क्या कोई लड़का जब घर से परदेश निकला और अपने अजीजों में लिखकर ये भेजा कि बेटा मेरे वास्ते तू फला चीज लाना. ये फरमाइश ही ना भुलाना, मगर माए लिखती है कुछ भी ना लाए. मेरा लाल वापस मेरे घर को आए. देख अंधेरे तेरा मुंह काला हो गया. माँ के लिए इससे बढ़कर कोई शेर हो नहीं सकता. देख अंधेरे तेरा मुंह काला हो गया. अरे माँ ने आंखें खोल दी, घर में उजाला हो गया. माँ का प्यार क्या होता है मुझे नहीं पता, लेकिन ये जरूर पता है नदी सूख जाती है, रेत में नमी रह जाती है. नदी सूख जाती है, मुझे माँ का प्यार पता नहीं है, लेकिन ये जरूर पता है नदी सूख जाती है, रेत में नमी रह जाती है. नदी सूख जाती है, रेत में नमी रह जाती है. अगर माँ मर भी जाए, माँ वही रहती है कब्र में. वहां से भी अपने बच्चों के लिए दुआएं करती रहती है. किसी तस्बीह के गाने में नहीं है. क्या बात है. ममता से बड़ा मोती खजाने में नहीं है. ये सच है, किसी तस्बीह के दाने में नहीं है.
ममता से बड़ा मोती खजाने में नहीं है, मिलने पर तो मिल जाती है दुनिया में हर एक शख्स, मिलने पर तो मिल जाती है दुनिया में हर एक शख्स, मगर माँ जैसी चीज जमाने में नहीं है। भीमाबाई मीराईला म्हणतात अहो वहिनी वंश त्याला पतिरात घ्या माया आईची द्या त्याला पतिरात घ्या माया आईची द्या घरा पोटाशी माझा या बाळा खरा पोटाशी माझा या बाळा. आता मला सांगा बाबासाहेब आंबेडकरांच्या सावत्रआईचं नाव माहित आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या सावत्रआईचं नाव माहिती आहे कोणाला? नाही माहिती? काय माहित? आईच्या विचार. दुसऱ्या आईचं सावत्रआईचं नाव होतं जिजाबाई. प्रसंग ऐका म्हणून हे नाचगाणं नाही ना, म्हणून हे मिशन मुलींचं गाणं ऐकायला लागतं त्याच्यासाठी. नाचगाणं बाबासाहेबाचं नाही हो, विचार करा, आत्मसात करा रमाई भीमाई जिजाईचे. जिजाबाई भीमाबाईचं जुनं लुगडं घालतात. फार महाराष्ट्रात माझं गाणं गाजलं जात आहे. जुनी पैठणी घातल्यानंतर मीरा आत्या म्हणजे बाबासाहेबांच्या आत्याबाईला भीमाबाईची आठवण झाली. मीरा आत्या रडतात जिजाबाईला बघून. जिजाबाई विचारतात अगं वहिनी काय झालं ग तुम्हाला, का रडता अशा? मीरा का रडते अशा? मीराबाई रडता रडता म्हणते हो वंश हो वहिनी मला माझ्या भीमाईची आठवण आली. हो वहिनी तुम्ही त्यांची पैठणी घातली, माझा भाचा आता येईल त्याला काय वाटेल हो वहिनी. काय म्हणत आहे मीरा आत्या? आणि म्हणता म्हणता जिजाबाई का म्हणते जिजाई नेसली भीमाईची पैठणी ग पाणी चाले मीराईच्या लोचनी ग.
असं नका करू. संग्राम तू घडी वहिनी वंश भिवाई आता भोजनकर यांच्या वतीनं 50 रुपये मिळाले. त्यांचं म्हणणं आहे प्रताप सिंगच्या हातातली लोखंडी या आज बहुत उपटन लग रहा है यार. बाबासाहेब हे संपूर्ण महाराष्ट्र माझी ट्रेनिंगची रमाई आहे. बाबासाहेब आंबेडकर हट्ट करतात साहेब नका जाऊ. रमाईला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अगं रमा मला जाऊ दे विलायतला शिकायला, इथं राहून माझं काही होणार नाही. फार मोठ्या हिमतीनं रमाई बाबासाहेबांना होकार देतात. मुंबईच्या बंदरावरती रमाई जातात. मुंबईच्या बंदरावरती गेल्यानंतर रमाई देव घडी आई आजी
रमाई देवावर फार श्रद्धा रमाईची. रमाई हात जोडते सागराला आणि साहेब तुम्ही जा, पण गेल्या गेल्या मला खुशालीचं पत्र पाठवा. रमाई बाबासाहेबांचं जहाज जाते हो. रमाई सागराला हात जोडते, काय म्हणते, साहेबाला अशी पाहते गुरु साहेब गेले जहाजावर. पाहुण्यांच्या बारी आसवांच्या सरी
सागराच्या वरी. बघा शब्द बघा, रमाई म्हणते सर. मला माहिती आहे एवढ्या मोठ्या मैफिलीमधून फक्त तुम्ही म्हणलं नाही ऐकत आहेत रमाई. कारण रमाई समजणं काही फार लय वेगळं काम आहे हो बाबा. रमाईचं काळी समजायला काळीच लागते. शब्द बघा, रमाईची काया, रमाईचं मन काय म्हणते. हो साहेब, तू जरी सागर असला पण त्या सागरावर कोण जात आहे रमाई म्हणतात काय. सागराच्या वरी ज्ञान सागर उभा. माझा भाऊ पहिल्यांदा आता 100 रुपये देत आहे, नाही तर 500 रुपये देते. मी घेईन तुझ्याकडून. अनिकेत दादा शिलेदार यांच्यासाठी जोरदार फार उत्कृष्ट गाणे वाजवतात. बघा वर्ष फक्त 22 वर्षात एवढं मोठं टॅलेंट. सागराच्या वरी ज्ञान सागर उभा.
तुम्ही रडले बिडले आता नाचा बाबासाहेबांची जयंती उठा मग उठा उभे राहा कोणाकडे नाचायचं नाचा नाचा उठा जन्मशा साजरी करा जयंती अरे तुम्ही खाता भाकरी